नमस्कार मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे. जानेवारी महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानामध्ये कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात धान्य मिळणार आहे याची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला रेशन दुकानामधून धान्य दिले जाते. आता याच दरमहा होणाऱ्या रेशन धान्य वाटपामध्ये 1 जानेवारी 2026 पासून मोठा बदल करण्यात येणार आहे. अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनांमधील धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात येणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि प्राधान्य कुटुंबाला प्रति सदस्य 4 किलो तांदूळ, 1 किलो गहू याप्रमाणे धान्य दिले जात होते. मात्र नवीन वर्षाच्या जानेवारी 2026 पासून धान्य वाटपात मोठा बदल होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू असे दिले जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंबाला प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू याप्रमाणेच रेशन धान्य दिले जाणार आहे. मित्रांनो, गहू कमी मिळत असल्याने आणि तांदळाचे प्रमाण जास्त असल्याने याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला असून जानेवारी 2026 पासून नवीन धान्य वाटप पद्धती लागू करण्यात येणार आहे. या बदलाला राज्य शासनाची मंजुरीही मिळालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अंत्योदय कार्ड धारकांना 20 किलो तांदूळ व 10 किलो गहू, प्राधान्य कुटुंबाला प्रति सदस्य 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू याप्रमाणे रेशन धान्य मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.